सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू यूट्यूब ब्लॉग. तर आज खूप स्पेशल डे आहे. मान्सूनमधली माझी पहिली ट्रिप आहे. सो आम्ही जातो आहे भंडारदऱ्याला आणि आजचा दिवस आम्ही भंडारदरा एक्सप्लोअर करू. उद्या नेक्स्ट डेला काय एक्सप्लोअर करायचं हे डिसाईड नाही आहे. तिथे गेल्यावरतीच आम्ही डिसाईड करू. सध्या तिथला पाऊस वगैरे सगळं बघून आम्हाला ते डिसाईड करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. हालत बघा, इतका अतिशय पाऊस, इतका पाऊस की विचार नाही. आता आम्ही फूड कोर्टवरती आलो आहे. फूड कोर्टमध्ये आता मी बघतो काय डिसाईड करतो खाण्यासाठी काहीतरी. गाईज आता आम्ही कुठे पोचलो आपण? आसनगाव. हां, तर आम्ही आसनगाव क्रॉस केलं आहे. आम्ही म्हटलं की कसारा यायच्या आधी म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया, कारण की पुढे मला वाटत नाही चांगलं फूड भेटेल खायला आणि खूप अतिशय भूक होती. आम्ही एक आज ॲडव्हेंचर करणार आहे. ॲडव्हेंचर असं आहे की आता वाजलेत 4 आणि अजून आम्ही इथेच आहे. तर आम्हाला काही कारणास्तव घरातनं लेट झालं निघायला. तर आता मला खूप टेन्शन आलं की मी भंडारदऱ्याला किती वाजता पोचते आणि किती नाही. आय होप मी अंधारं व्हायच्या आधी आम्ही पोचू. सो आता आम्ही थोडंसं पेटपूजा करतो आणि पुढचा प्रवास सुरू करतो. One eternity later. The next day. मी काल व्हिडिओ नाही घेतला, मोबाईलला काही चार्जिंग नव्हती आणि काल इतकं भयानक आम्ही ॲडव्हेंचर केलं. रात्र झालेली खूप आणि त्याच्यामध्ये अंधारात काहीच दिसत नव्हतं, सगळीकडे धूप होती आणि असं आम्ही विचारत गावापर्यंत पोहोचलो. रात्री स्टे केला, मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून मला व्हिडिओ नाही काढता आली. सो आता फायनली आम्ही निघालो आहे गावातून बाहेर. सो इथला व्ह्यू तुम्ही माझ्या आजूबाजूला बघताय, किती सारे धुकं आहेत, काहीच दिसत नाही आहे. सो मी तुला फ्रंट व्ह्यू पण दाखवते कसं आहे काय. खूप मजा येणार आहे. मी तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल्स आणि खूप काही दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. सो कंटिन्यू राहा तुम्ही माझ्यासोबत. इथे भात लावणी चालू आहे. ॲक्च्युली काल जेव्हा आम्ही आलो होतो रात्री, तर असं वाटत होतं क्षणात की यार का आलो आहे, आम्ही फसलो आहे वगैरे, असं खूप काय काय मनाला रिग्रेट वाटत होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा निसर्गाच्या आणि पाण्याच्या एकदम जवळ आलो ना आम्ही, खूप भारी वाटलं. हे फील करण्यासाठी खूप भारी वाटलं आणि हे असं ॲडव्हेंचर करावं लागतं आम्हाला आणि खूप भारी वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम जवळून बघायला मिळालं नेचर, निसर्ग. इथे येणारा माणूस खूप लकी असतो असं मला वाटतंय.
तुम्हाला दिसतंय नेकलेस पॉईंट आहे मागे, तर आम्ही थोडंसं लांबच आहे, आम्हाला लांबूनच नेकलेस पॉईंट दिसतोय. बट अजून आता जवळ गेलं ते अजून चांगला दिसेल. आय होप खूप मजा येईल. इथे आम्ही ऊन पण आहे थोडंफार आणि पाऊस आता नाही आहे, तर त्याच्यामुळे आम्ही पटकन फोटोशूट वगैरे करून घेतलं. बाईकवर असल्यामुळे माझा अवतार असा आहे. बट ठीक आहे, आता आम्ही थोडंफार फोटोशूट केलं, रील्स वगैरे काढले. खूप मस्त वाटतं आहे टाईम स्पेंड करायला. सो आता बघू पुढे किती अजून मजा येणार आहे. सो पटकन आम्ही निघतो, कारण एकाच पॉईंटला जर मजा घेतली तर पुढचे पॉईंट्स लवकर बघायला भेटणार नाही, कारण इथे सांगू शकत नाही पावसाचा काय भरोसा आहे, कधी येईल कसा येईल. सो आता नाही आहे पाऊस, तर आम्ही पटकन निघतो नेक्स्ट पॉईंटला. सो लेट्स गो. गाईज मुली पण एवढा फोटो नाही काढत, एवढा हा फोटोशूट करतोय. मला अक्षरशः कंटाळा करून ठेवला त्याने. चल यार लवकर चल. गाईज हे बघा भात लावणी चालू आहे, पाऊस येतोय जातोय. काय निसर्ग आहे यार खरंच. जे आपण अन्न खातो त्यासाठी एवढं कष्ट करावं लागतं शेतकऱ्याला, जे की आपण एवढ्या भर पावसात कधीच करू शकत नाही. खरंच खूप जे जेवण आपण जेवतो ते खरंच ह्यांच्यामुळे. ही झाडी, हा डोंगर आणि असा रस्ता. फील आहे भाई, फील आहे. फक्त पाऊस नाही पाहिजे, पाऊस आला की हालत खराब आहे. काय जात आम्ही मिसळ खातोय, माझा वडा येतोय. काय इथे ना हे जे कॉम्बिनेशन आहे ना ह्याचं, वडा आणि पाव, हे बेसन आहे आणि याच्याबरोबर मिरची, हे कॉम्बिनेशन कधी खाल्लं असेल ना तो वाव एक नंबर. हे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करा. योगेश हे आणि हे कॉम्बिनेशन करून बघ कसं आहे. नागपूरशी कनेक्ट आहे. दिसतोय की नाही माहिती नाही व्हिडिओमध्ये, बट आहे. हा असा
गाडी इथे पार्क केली आहे आणि आता आम्ही गुट्टा खातोय. आता हा कोणता घाट आहे? हा? चालू झाला? कळत पण नाहीये दुकानमुळे घाट चालू झालाय काय. जरा शेक त्याच्यामुळे थंडी वाजते. गाईज आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आम्हाला हे व्हिडिओ नाही काढायला भेटले. येताना भरपूर पाऊस होता आणि आता चाललो आहे मुंबईला टुवर्ड्स. तर आता पाऊस नाही आहे त्याच्यामुळे मला चांगली व्हिडिओ भेटली आहे. खूप सारे धबधबे आहेत, काही मिस झाले, काही व्हिडिओमध्ये आले. तर काल मला व्हिडिओ नाही घेता आला कारण खूप भयंकर पाऊस होता, नाही घेता आले. पण रील मात्र भरपूर केलं आणि काल पावसात मजा आली. पाण्याला खूप सारे बघितलं.